हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आज संडे आहे, सकाळचे आता 8:30 वाजलेत। आमचा नाश्ता वगैरे झाला। आज नाश्त्याला ना ब्रेड ऑमलेट बनवले। सर्वांचा छान नाश्ता झालाय, अंघोळा वगैरे झाल्या आणि गरमी खूप आहे ना, त्यामुळे आज सकाळी सगळी कामं आवरले। फौजी पण आज घरी होते तर फौजींनी थोडी हेल्प केली। सगळे फॅन वगैरे क्लीन झाले, सगळे घरातली म्हणजे जाळ्या वगैरे जळमट सगळं आज आवरलं, लवकर सगळे आवरले। चला आता बघूया माझं बाकीचं रुटीन काय काय आहे। करा ब्लॉग कंटिन्यू। आज संडे आहे तर संडेचं काय वेगळं रुटीन आहे की काय। चला तर मग आज ना मला एक रेसिपी बनवायची आहे, म्हणजे मिठाई मलाई चमचम असं म्हणतात तिला। आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जास्त काही नाही मी बनवली कधी, आणि मी ऐकलं पण नाही इथं लेडीज काही बनवतात। तर काय करायचं, हा ब्रेड घ्यायचा आणि ह्या ब्रेडला ना आपण असं कडानं सगळं कट करून घ्यायचं आणि हा मधला भाग आहे ना तो घ्यायचा। त्याच्यावरती परत हे दूध, त्याच्यामध्ये साखर टाकले, हे दूध आहे ते ह्याच्यावरती टाकायचं। आणि ही रबडी बनवली मी कालच, कारण रबडी बनवायला खूप वेळ लागतो त्यामुळे तिला मी अगोदरच बनवून घेतल्या। आणि ही रबडी आहे ना ती याच्यावरती टाकायची। चला तर आपण बनवायला घेऊया। आणि आपण एक 7 एवढे ब्रेड कट करून घेतोय आणि आता मी थोडंसंच बनवते। आता मी बघूया ते आपण असे कट करून घ्यायचे, त्याच्यानंतर असे छोटे छोटे स्लाइड बनवून घेऊया। आणि ह्या डब्यामध्ये आहे ना मी ठेवणार आहे, तर मी छोटे छोटे करते। तर चला आता ह्या डब्यामध्ये ना दूध साईडला ठेवूया। डब्यामध्ये असं करून लावायची ब्रेड सगळे। रबडी जरा लई घट्ट झाले आपल्याला। डब्याला ना थोडीशी अशी रबडी लावून द्यायची आणि त्याच्यावरती परत हे ब्रेडच्या स्लाइड ठेवूया। गोड दूध बनवलंय मी, ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकल्या। तर हे आपण ह्याच्यावरती ब्रेडवरती टाकून घ्यायचं, जसं की ब्रेड आपले मऊ होतील छान। आणि त्याच्या परत आपण ना याच्यावरती रबडी टाकून घेऊ। आणि या डब्यामध्ये एक लेयर आपली झाली, त्याच्यानंतर ही दुसरी लेयर आता मी बनवत आहे। आणि आमच्या काही माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत यूपी साईडच्या वगैरे, बाकीच्या मला भरपूर ठिकाणी ही म्हणजे मिठाई आहे ती खायला दिली होती। तर चला मी कधी ट्राय नव्हती केली, पण खाण्यासाठी खूप छान वाटत्या। आणि मला असं वाटायचं की ही बनवायला खूप अवघड असेल वगैरे वगैरे, पण असं काही नाही, खूप सोपी आहे। आणि मुलांनी तर एवढी खुश होऊन खाल्ली ना ही मिठाई। तर हे जे नाव आहे मलाई चमचम, नाव पण एकदम छान आहे। तर मलाई वगैरे बनवण्यासाठी म्हणजे आपलं जी रबडी आहे ना ती बनवायला थोडा टाइम लागतं, त्यामुळे आदल्या दिवशीच मी रबडी वगैरे बनवून रेडी केली होती। आता फक्त आपल्याला हे व्यवस्थित सेट करायचं आहे, फ्रीजरला ठेवायचं होतं। 1 तास ठेवलं तरी पण हे छान सेट होते। आता आपण तिसरा लेअर करत आहे, तिसऱ्यावरती थोडंसं कमी पडलं, जे आहे तेवढंच ठेवते। आणि आता मस्त इथं मी बनवत आहे। चला आता आपलं हे बनवून झालेच, आता ह्याला आपण मस्त पॅक करून फ्रीजला ठेवूया। अरे कुणाला तर वेटच करत होते, मम्मा ही कधी बनणार आणि कधी आम्हाला खायला देणार, कारण मुलांना पण वेगळं होतं काहीतरी। असं तर माझ्या फ्रेंडनी वगैरे दिल्यावर त्यांनी खाल्लं होतं, पण स्वतः मम्मानं घरी बनवलंय म्हटलं त्यांना खूप आनंद होत होता की मम्मा तू पण हे घरी बनवलंस का। म्हटलं हो। तर मलाही रबडी बनवायलाच थोडं ह्याच्यामध्ये मोठा टास्क आहे, बाकी हे तर आरामात 10-15 मिनिटामध्ये बनतंय। चला 1 तास ठेवून बघूया आपण कसं होतंय, तुम्हाला मी दाखवते ना। सकाळचे 9:30 वाजल्यात। आज मी सकाळीच कपडे वगैरे धुतली आणि चला म्हटलं सुकतील छान। तर आज पाऊस सुरू होतोय आणि 2 दिवस झालं खूप गरमी आहे, बिलकुल पाऊस येत नव्हता। आभाळ यायचं पण पाऊस येईना, आज पण तसंच झालंय, जास्त पण नाही, हलका हलका पाऊस आहे। बघूया थोडा वेळ वाट बघते, त्याच्यानंतरच कपडे नेईन। आज मशीनला पण धुतली नाही, हातानंच धुतली। म्हटलं चला आहे टाईम तर सकाळी हातानंच धुया। तर बघते थोडा वेळ वाट, त्याच्यानंतर मग नेईन। खूप छान वाटते, थंडगार वारं पण आहे।
आणि थोडा वेळ वाट बघितली, पण पाऊस काही थांबत नव्हता. जास्त पण मोठा नव्हता, हलका हलकाच होता, पण पाऊस येतच होता. म्हटलं चला कपडे आतमध्ये घालूया. इथं मला फौजीने रस्सी बांधून दिली होती ना, त्याच्यावरतीच मी आता इथं कपडे सगळी सुकवायला ठेवते. थोडा वेळ हवा लागली की रात्री मग आतमध्ये घेता येतील. आणि आज फौजींची वर्दी वगैरे पण होती, आर्नवचे स्कूलचे कपडे, आज भरपूर असे कपडे होते. छोटे मोठे काही कपडे आहेत ना, ते मी बाहेर म्हणजे आतमध्ये फॅनला ठेवीन, आणि बाकीचे जी काही मोठे मोठे कपडे आहेत ते सगळेजण मी इथं बाहेरच सुकवायला देईन. तर चला आता सगळे कपडे वगैरे सुकवायला ठेवते. इथं फौजी होते, फौजींसोबत छान गप्पा चालू होत्या. आज फौजींना संडेला छान असा टाइम भेटलं होतं खूप दिवसातून. तर मस्त फौजी आज घरी आहे, तर खूप छान वाटते. कारण कधीतरी असा दिवस असावा की फौजींनी सगळा टाइम आम्हाला द्यावा असं वाटतं. रोज तरी त्यांची कामं असतातच, पण संडेला वगैरे वाटतं थोडं आरामात उठावं, सगळ्या गोष्टी आणि फौजीसोबत असावेत. तर आज आहेत फौजीसोबत, खूप छान वाटते. चला पटपट सगळे कपडे वगैरे सुकवते आणि नंतर बोलते. संडे आहे तर फौजी ना थोडं मार्केटला गेलते. येताना आटा आणला, आटा संपला होता. आणि आज आपल्याला व्हेज रोल बनवायचे आहेत, तर त्यासाठी हा सॉस आणलाय. बाकीचं काय आणलं, आणि कढीपत्ता नाही, कोथिंबीर आहे आणि लिंबू. आणि व्हेज रोलसाठी शिमला मिरची पाहिजे होत्या, ते पण घेऊन आल्यात. त्याच्यानंतर मॅगी मसाला पाहिजे. तर चला आता आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला व्हेज रोल बनवायचा आहे, आज संडे स्पेशल. थोडीशी रेसिपी मी तुम्हाला पण दाखवते. आज डिटेलमध्ये दाखवता येणार नाही कारण लेट झाले, पण जेवढे जमेल तेवढं मी दाखवते. चला करा ब्लॉग कंटिन्यू. आणि व्हेज रोल बनवण्यासाठी आपल्याला शिमला मिरची पाहिजे आहे, कांदा, टॅमॅटो, फ्लावर आणि कोबीज पण पाहिजे होता. पण तेवढ्या काही भाज्या नव्हत्या, ज्या आहेत त्याच्यापासूनच आता आपण व्हेज रोल बनवूया. तर आता इथं पहिल्यांदा मी शिमला मिरची आहे ती अशी लांबडी लांबडी बारीक कट करून घेतोय. आणि चला सगळ्या भाज्या मी कट करून घेते, त्याच्यानंतर मग काय काय आहे ते मी नंतर सांगते. चला तर आता पटपट भाज्या वगैरे कट करते, नंतर बोलते. अशा भाज्या खात नाहीत, पण असे रोल वगैरे बनवलं की खाऊन घेत आहेत. चला आता ना कढईमध्ये तेल टाकून घेते, आणि जास्त नाही, थोडंसं तेल टाकायचं. आणि आपल्याला कांदा आणि शिमला मिरची आहे ना थोडीशी फ्राय करून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो कच्चा पण असा कच्चा वास असतो ना तो थोडा निघून जायला पाहिजे. जास्त पण भाज्या या शिजवून घ्यायच्या नाही, हलक्या हलक्या फ्राय करून घेऊया. आणि चला एका साईडला आपल्या भाज्या वगैरे फ्राय होत्यात, तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण पनीरला मॅग्नेट करून ठेवूया. त्या पनीरमध्ये ना दह्यामध्ये मॅग्नेट करायचं आहे आपल्याला. दह्यामध्ये आपला मॅगी मसाला, परत आपली थोडीशी लाल तिखट, हळद पावडर, धना पावडर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या दह्यामध्ये छान अशा मिक्स करायच्या. पनीरचे छोटे छोटे पीस करायचे आणि ते पनीर सगळं मॅग्नेट करून ठेवायचं. आता इथं बघा कांदा आणि शिमला मिरची थोडीशी आपली मऊ झाली की आपण टॅमॅटो टाकूया. आणि ह्या भाज्या जास्त पण शिजवायच्या नसतात, पण आर्नव कुणालना असे खात नाही, त्यामुळे मी थोड्याशा शिजवूनच घेत्या, कारण त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की भाज्या कच्च्या आहेत. आणि असं म्हणजे व्हेज रोल बनवले ना आर्नव कुणाल खूप आवडीनं खात आहेत. थोडंसं टाईम लागतं बनवायला, कारण कोणतीही नवीन गोष्ट बनवायची थोडं वेगळं बनवायचं म्हटलं थोडं टाईम तर लागतेच. आणि चला आता आपल्या भाज्या आहेत ना सगळ्या छान अशा फ्राय पण झाल्या आणि थोड्याशा अशा मऊ झाल्यात. आणि सगळेजण काय करतात, पहिल्यांदा पनीर शिजवून घेतात, पण मी भाज्या शिजवून घेतल्यात. कारण भाज्या आपलं आर्नव कुणाला कसं शिजल्या की मुलं खातात पण व्यवस्थित. चला आता या भाज्या मी ह्याच्यामध्ये काढून घेते. आणि हे प्लेट प्लॅस्टिकची नाही, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. पनीर आहे ते टाकून.
आणि दह्यामध्ये जे आपण मॅग्नेट करून ठेवलं होतं पनीर मसाला वगैरे टाकून ते आता आपण कढईमध्ये घेऊया टाकून. त्याच्यानंतर थोडंसं ते पाणी वगैरे सुटलं आहे ना ते सगळं कमी होऊन द्यायचं आणि नंतर ज्या आपण भाज्या फ्राय केल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं. अजून मला हे थोडंसं म्हणजे ओलसर वाटतंय, अजून ह्याला आपण सुक्कं करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या चपात्या बनवून घ्यायच्या होत्या कारण त्याच्यामध्येच आपल्याला रोल वगैरे बनवायचे आहेत. चला तर आता हे सगळं आपलं इथलं झालंय. आता मी मस्त छोटे छोटे चपात्या वगैरे बनवून घेते. करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला त्यासाठी आता आपल्याला रोटी बनवायची म्हणजे चपाती छोटे छोटे चपात्या बनवायच्या. त्या वेगळ्या प्रकारे थोड्या बनवाव्या लागतात, तुम्हाला मी दाखवते. चला आणि ह्याच्यावरती आता पीठ टाकूया थोडंसं आणि ही आहे ना चाकून असं कट करून घ्यायची. हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आपल्या चपात्या आता भाजून घेऊया. त्यासाठी आपण तूप लावून किंवा तेल पण लावून भाजू शकतोय. तर मी आता तूप लावणार आहे. छान केलं. छान अशी आपली चपाती भाजून घ्यायची आपण दोन्ही साईडला. तूप लावल्यामुळे आपली चपाती आणखी जराशी मऊ पण होत्या आणि एकदम टेस्टी पण लागत्या. आणि आता अशा सगळ्या चपात्या मी भाजून घेते. आणि त्याच्यानंतर ना सगळ्या आपल्या चपात्या वगैरे छान भाजून झाल्या आणि जी आपण मिक्स भाजी बनवली होती ना ती आता आपल्या चपातीमध्ये लावून घेऊया. आणि मधोमध अशी चपातीमध्ये भाजी लावून घ्यायची. आणि फौजीनी तंदुरी मायनीज सॉस आणला होता, त्यानं ते टाकल्यानंतर ना आणखी टेस्ट वाढते आपल्या रोलची. आणि आपला जो नॉर्मल सॉस आहे ना टॅमॅटो केचप ते पण टाकून घ्यायचं सगळीकडं आणि मस्त रोल करायचा आणि मुलांना खायला द्यायचा. 1-2 रोल जरी मुलांनी खाल्ले ना मस्त त्यांचं पोट वगैरे भरतं आणि थोडं हेल्दी आहे. सगळ्या भाज्या जातात, पनीर वगैरे पण खाऊन घेत आहेत. तर मला व्यवस्थित रोल करायला आलं नाही, हे फौजी रोल करून देतात एकदम छान प्रकारे. चला तर मग करा ब्लॉग. त्याच्यानंतर ना आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि आता इथं मी किचन वगैरे क्लीन करून घेतोय. आणि वेगळं काही बनवलं ना किचनमध्ये पण भरपूर असा पसारा होतोय. तर चला पटपट आता सगळं किचन वगैरे क्लीन करून घेते, नंतर बोलते. आणि चला दुपारचं ना आमचं सर्वांचं जेवण झालं आणि सकाळी जी आपण रेसिपी बनवली होती मलाई चमचम, तर आता ती बनल्या का बघूया. कुणाला खूप एक्साइटिंग आहे, मम्मा ते कधी खाऊ देणार आम्हाला. तर चला आता जेवण झालं, तर जेवण झाल्यानंतर काहीतरी स्वीट खाऊया आपण. तिथं वाट बघत बसलाय. चला तर मग बघूया कसं बनलं, तुम्हाला पण मी दाखवते. वंदे मातरम. वंदे मातरम. मातरम.
माझा मी टेस्ट करून बघते. अहो अन्नाला पण टेस्ट करूया. कसं झालं? चांगलं वाटतंय? भैयाला जरा खाऊन. सांडला मस्त. आता मुलं खाऊन घेत आहेत. खूप वेळ झाला, 2 वाजलेत. आणि आजचं माझं दिवसभराचं असं होतं रुटीन. आज तुम्हाला मी 2 रेसिपी शेअर केल्या, व्हेज रोल आणि मलाई चमचम. तर तुम्हाला कोणती रेसिपी आवडली नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा. आणि जेवढं मला सांगता येईल तेवढं मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलंय. आणि काय असलं तर कमेंटमध्ये प्रश्न विचारा, मी नक्की उत्तर देईन. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.